तर कल्याण पूर्वेमध्ये महिलांनी तेलाचे डब्बे चोरी केल्याची घटना घडली आहे। पत्री पूल परिसरामध्ये असलेल्या हनुमान सुपर मार्ट मधून ही घटना घडलेली आहे। दुकानात काम करणाऱ्या कामगारांसह दुकान चालकाला बोलवण्यात गुंतून तेलाचे डबे चोरून नेलेले आहेत। यावेळेला दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व जी दृश्य आहेत ती कैद झालेली आहेत। तर सांगलीमध्ये जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरएस अधिकारी सचिन मुटेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सचिन मुटेंविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सांगलीच्या विटा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पनवेल शहरामध्ये अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई पाहायला मिळते। अनधिकृत फर्निचर दुकानांवर पनवेल मनपाची तोडक कारवाई आहे। आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली। तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या बोगद्याचं काम यशस्वीपणे पूर्ण झालंय। भारताच्या पहिल्या हाय स्पीड रेल्वे मार्गिकेच्या उभारणीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आलेला आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आंबेसरी गावाजवळ या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे। तर मुंबईच्या गिरगावमध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेनं महागाई विरोधात आंदोलन केलं। खासदार अरविंद सावंतांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं। सायकल चालवत आणि चूल मांडून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला। गिरगावातील क्रांतीनगर येथील शिवसेना शाखा ते ठाकूरद्वार नाक्यापर्यंत आंदोलन करण्यात आलेलं आहे। बाजार उठवला पाहिजे, बाजार मांडला देशामध्ये। आता तुम्ही शेवटी बोलता बोलता एकदा पोटतिडकी त्या लाडक्या बहिणींचा उल्लेख केला। काल 81 लाख लाडक्या बहिणींना अपात्र केलं। कळलं का बहिणींनो? माझ्या लाडक्या बहिणींनो, कळलं का? काय केलं तुमच्याकडनं? मतं विकत घेतली। म्हणून मी प्रतिक्रिया दिली की याच 81 लाख महिलांच्या बळावर तुम्ही सरकारमध्ये बसलात। आज ते अपात्र झाले असेल तर सरकार पण अपात्र झालेलं आहे, म्हणून सरकारनं पहिला राजीनामा दिला पाहिजे। तर शेतकऱ्यांची पात्रता ठरवायची याची लायकी आहे का, असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। शेतकरी कर्जमाफीच्या योजनेवरून नाना पटोलेंनी सरकारवर घणाघात केला। लबाडाचा अवतान जेवल्याशिवाय खरं नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं। लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय पूर्ण होत नाही। यांच्या जाहीरनाम्यामध्ये यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि यांनी आता शेतकऱ्यांची पात्रता ते ठरवणार आहेत। अशा पद्धतीने हे कोण होतात? यांची काय लायकी आहे पात्रता शेतकऱ्यांची ठरव? अन्नदात्यांचा अपमान आहे, या पद्धतीचं यांनी करावं। आणि म्हणून यांच्या कर्जमाफीच्या बाबत जे अजूनही स्पष्टता नाही आणि केली तर ती सरसकट करावी, ही भूमिका आमची आहे। तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे कर्जमाफीची घोषणा सध्या होणार नाहीये। यावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या असून कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। शेतकऱ्यांना असल्या भीकेची गरज नाही, तुमच्या कर्जमाफीची बीपीची। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य ते भाव द्या, शेतकरी तुम्हाला कर्ज देईल, इतकी शेतकऱ्यामध्ये पॉवर आहे। असल्या भीकेची गरज नाही शेतकऱ्यांना। हमी भाव द्या, आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, किती पाहिजे बोला परत। तेवढी ताकद आहे शेतकऱ्यामध्ये। शेतकऱ्याला तुम्ही कमी समजू नका, पण ज्या दिवशी शेतकरी या देशातला संपल ना, त्या दिवशी भीक मागावी लागेल।